जय बाळमामा मित्रांनो. तर आता पाऊस चालू झाले बघा आता आपल्या खंडाकडं. बघा आपल्या खंडात मस्तपैकी मिळवळ चरणाला आहे. आणि आज काकडीचं शिवार आहे. इकडं हळद आहे आणि पलीकडे सोयाबीन आहे. तर हे शेत मालकानं गाव बौर आहे बरं का. बौर नावाचं गाव आहे इथं पलीकड. या गाव इथं गाव आणि पलीकडच येडशी आहे. पलीकडे 1-2 किलोमीटर चालत गेले की येडशी आहे. काल येडशी येऊन इकडं आलोत. आणि आज चरण लागलं पहिल्याच दिवशी. शेतमालक गावसली आम्हाला तिने आलेलेच आमचं वाटावर खांड होता. आले भेटले आणि म्हणले आमचं वावर आहे चारायचं चारता का. आलोत खांडाकड. आणि मग त्यांनी म्हणले आम्हाला वाटलं एकच वावर असली काकडीचं रान. मग त्या मामाने म्हणले ही वावर पलीकड सगळं आपलंच आहे. जिथं खाऊ जायचं काय चारायची ती तुम्ही चारा. तुमच्या मनावर म्हणले जेवढं चारायचे तेवढं चारा, सगळं काही आपलंच असं त्या शेतमालकाने सांगितले बघा. तर आपण चारणी चालू आहे. कारण एवढ्या मोकळ्या मनाने तेवढी दिली की ते आता ह्या मेंढ्या आपल्या खात नाही ती. पहिले आपण ह्याच्यात चालवले, कुठे चालले होते हो? भेंडीमध्ये चारली होती. आणि तिथून चारून येऊन मग इकडं आलतो. तर ते शेतमालकांनी म्हणले इथं सगळं आपलंच आहे म्हणले, इकडून तिथून सगळंच आपलं, जेवढं चारायचे तेवढं चारा म्हणले. सोयाबीन मध्ये जाऊ द्या म्हणले. इथं इथं काही फाटे वगैरे तोडायचे तर फाटे तोडा, सगळं काही आपलंच म्हणले. पाणी आहे जाग्यावर. थोड्या वेळाखाली तर सगळ्या पोरांनी आपले जेवण करून घेतले. आणि जेवण केल्यावर आता बसलो तोच परत मेंढर काढून. तर पाऊस आला बघा. पावसामध्ये तर पाऊस चालू आहे. आता आपली सेवेकरी तर रेनकोट नाही का, पांघरा की? हो हाय. पांघरा की मग. नाही चहाच आहे ना. चहा आहे काय? ती गोष्ट. आता चहा करायची आपल्याला. चहा पत्ती आहे बघा त्याच्यात. मग आता चहा करायची. तिथे गेलं काय झालं? पाणी गेले आता. पाणी गेलं होय. तिथं एक आम्हाला बसायसाठी आसरा आहे बघा त्याचा. पत्रा इथं शेड म्हणजे बारीक. ते आसरा आहे आपल्याला. ते बघा आपले लोणकर मामा. लोणकर मामाकडे बी रेनकोट आहे. आज मी माझा रेनकोट आणलं नाही. हे बघा आमचा भाज्या. रेनकोट कसा घालायचं माहित नाही बघा. मुडक्यात अडकिले. ए भाज्या, कसं आहे रेनकोट कसं घालतेत? बाबा माहित नाही. बाबा रेनकोट नीट घाल की. बरं आहे का तसंच? आता आपल्या गाय पण आलेत बघा चारण्यासाठी. तेव्हा ती माऊली यायला लागलीत. त्यांचं नाव आहे बरं का माऊली. आता शेतमालक पण यायला लागलीत म्हणा. तर बघू शकता अजून पाऊस चालू झाला. आता पाऊस म्हणजे थेंब थेंब आहे. फवारा असल्याने पाऊस चालू आहे. तिकडं आपण आता मण्याकडे जायचे आपल्याला. तर मण्या तिथं काहीतरी करायला लागलाय. गावचा पती बसल्या जागी. मला तर वाटते मोबाईल बघताय. छत्रीत पाखरून छत्री काढले. त्याच्याजवळ एक छत्री आहे. आणि आपल्या खंडमाला किन नोकर मामाकडे एकदा. दोघाकडे 2 छत्री आहेत बघा. आता मण्यानं छत्री काढून बसले. आणि त्यांना छत्री घेतलंय. आणि जे छत्रीजवळ मामा आहेत त्यांना बाहेर सोडले. एवढा म्हणजे नग आपला कलाकार आहे. बघू शकता तुम्हाला असं झूम होते का बघतो. ते बघा ते दिसाले का म्हण्या. असं आपलं नियोजन आहे बघा. ही मेंढी आपली. अय नट्टे. कसा आहे पाऊस? गेलं. पाऊस गेलं. मामा बरे. मामा बरे. आता बसल्यात काही बसल्यात काही चरत्यात. असं नियोजन आहे. आता गावातले पण काही पोरलेत बघा मेंढ्या राखण्यासाठी. आता आपण थोड्या वेळाखाली इथल्याच काकड्या तोडून त्या गावकऱ्याच्या पोराच्या मनावर त्यांनी म्हणली काकड्या खाल्ले पहिले. मग नंतर म्हणली काकड्याची संध्याकाळी आपण काकड्या घेऊन जाऊ आणि मेंढक्यासनी खायला देऊ. मग तेवढे तर आली माझ्याकडे म्हणली. मग आमच्याच खांडातल्या पोरांनी म्हणली तर काकड्या नुसतं खायला कशाला, भाजी करत म्हणली. मग भाजी करायची म्हणली. मग मी लगेच लावलो तळावर फोन आचार्यांना. आचार्यला सगळ्यांना विचारलो. आचार्य म्हणले येऊ द्या म्हणले आपण भाजी करू. भाजीचं नियोजन लागलं. ते काकड्या तोडून तिथं धुतलो त्या हिरीपाशी. तिथं धुवून ती जी हिर आहे ती दिसायला बघा. हिरीपाशी धुवून आपण रवाना केली डायरेक्ट तळावर. तेव्हा का आपला म्हण्या. मी म्हणलो होतो बघा तुम्हाला छत्री स्वतः पांघरे त्या मामाला बाहेर ठेवले. बघा की एवढा नग आहे आपला कलाकार. काय करायलास म्हणे? मोबाईल बघला. काय बघालास? इंस्टाग्राम. बघू. मोबाईल कुणाचा आहे? राजभाऊचा. काय राजूभाऊचा मोबाईल आहे आणि त्यानं बघायला. मोबाईल कुणाचा आहे? राजभाऊचा. बघाले कोण? मन्या. हां. छत्री कुणासाठी आणलास? माझ्यासाठी. मग तू कुणा मोबाईल त्याच्या बघालास. तिचेच मोबाईल घेऊन तिला छत्रीच्या बाहेर ठेवलास. माऊली आले तर आमच्या गाया घेऊन माऊली आहेत बघा. 3 गाय आहेत आपल्या. 3 गाय नाही, 2 गाय आहेत आणि एक गोर आहे बघा. तेव्हा तिकडं माऊली भाज्या 2 जण आलेत चारायला. बघावं लागेल. आता अजून दुसरीकडे जायचा विचार चालू आहे चाऱ्यासाठी. चारा चारून येऊन आता परत
तळावर जायचंय आपल्याला. विषय तसाच, पाऊस आलता, पाऊस कुठे गेला की पताच नाही. हे बघा आपले दादा मारुती भैया कानखेकर दादा, हा राजू काका, काका तात्या. तर अशा प्रकारे आपल्या खाण्यात आता नियोजन आहे. आता मेंढ्या बसल्या, आता काही चरत्या, आता काही नियोजन नाही. आता म्हणजे अजून पाऊस यायलाही चाले. अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे तो का तिथे एक माळा आहे आणि असंच इकडल्या साईडला एक माळा आहे. त्या माळाच्या पलीकडे गेलं तर त्या माळावून दिसते येडशी गाव आणि ती तांडा. त्याच्याच भागात आहोत आपण. काल तिकडं होतोच, आज इकडं आहो. अजून 2 दिवसांना कुठं दुसरीकडे जाणार. असंच मामांचा गाडा फिरता करता इकडं तिकडं 12 महिने फिरणारा म्हणजे मामांचा दरबार, मामांचा गाडा, पालखी क्रमांक 12, कारभारी यशवंतभाऊ सुरणार बनवसकर. तर आमची पालखी सारखीच फिरत होती आमची, म्हणून जेवढे मामांची पालखी आहेत 19 पालख्या सारख्या 12 महिने फिरत असतात. आणि फक्त जाग्यावर म्हणजे थांबून राहणार दरबारमध्ये फक्त आदमापूरचा मंदिर, तेच एक स्पॉट मामांची जागेवर जिथे मामांनी समाधी घेतली तेच. आणि बाकी मग सगळ्या पालख्या अशा 12 महिने फिरतात. मामांचा गाजर व गाजा सगळा असा सारखाच फिरत असतो. मामांनी सांगितलेलं आहे की ज्या दिवशी तुम्हाला मेंढ्या राखणं होणार नाहीत त्या दिवशी आदमापुरात आणून सोडून द्या, तिथला दगडाने दगड माझ्या मेंढ्या राखल. आणि तसं काही अजून झालेलं नाही, कारण प्रत्येक भक्ताला मामांची ओढ लागत चालली. आता पुढच्या गावात तर येडशी पालखी होती, ती गावाले म्हणते की आता आम्हाला कर्म नाही. तिथे येडशीला आलो, त्याच्या आधी ती तोंडापूरला, तिथे गावची तसंच म्हणू लागली. सुकडीला ती सुकडीतले पण गावकरी तसंच म्हणले. अजून ह्याच्यात होती पालखी गिरगावले पण तसंच म्हणत होते. गिरगावले तर आता पण येतात, कधी म्हणजे त्यांना टाईम भेटला तेव्हा येतात, बोलतात, परत तीच गोष्ट सांगून जातात. मामाचं दर्शन वगैरे घेऊन सेवा करून परत तसंच जातात. म्हणजे असे प्रत्येक मामाने प्रत्येक भक्ताला असे ओढ लावून ठेवले की परत तो भक्त मामापाशी येणार जाणार. पण मामांची ओढ काय कधी कमी होणार नाही, म्हणून ती ओढ कधी कमी होत नसते. आणि ती तसा काय विषय होणारच नाही की मेंढ्या राखणं होणार नाहीत. कारण मामांना असं आहे की मामांची भक्त मंडळी कमी नाही. हे बघा आता ही मेंढी बघा गळ्यात अडकून खायला लागल्या. काय नाही खायला काही आणलो नाही मी, खाई एवढं आहे की. आता मामांनी सांगितलेलं कसं की जेव्हा आपल्याला राखणं होणार नाहीत तेव्हा सोडून द्या, पण तसं आजपर्यंत झालं नाही आणि होणार पण नाही, कारण मामांची भक्त मंडळी, मामांचा भक्त परिवार खूप मोठा आहे. तर अशा प्रकारे आपल्या ब्लॉगची समाप्ती करतो आणि पुढचं नियोजन बघतो. आता मेंढ्या पण चरायला नाही येतात. तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. कमेंटमध्ये काय टाकायचे माहिती आहे ना, यूट्यूबवाला रोहित्या बळमुंच्या नावाने चांगले.